मंडळी, मी आज बनवतोय कोल्हापूरचा सर्वात फेमस आणि तुम्हा सगळ्यांना आवडणारा कोल्हापुरी पांढरा आणि तांबडा रस्सा आणि त्याचबरोबर चिकन सुक्का। नाव ऐकल्याबरोबर तुम्हाला पाणी सुटलेलं असेल तोंडाला, बरोबर आहे की नाही? मग काय, तोंडाला पाणी सुटणारच ना। कोल्हापूरची टेस्टच अशी असते, एकदम झणझणीत आणि एकदम चमचमीत असं। तर मंडळी, तांबडा रस्सा बनवण्यासाठी आणि त्याचबरोबर चिकन सुक्का बनवण्यासाठी एक वेगळा मसाला बनवला जातो आणि त्याचबरोबर पांढरा रस्सा बनवण्यासाठी एक वेगळा मसाला बनवला जातो। हे दोन्ही मसाले जेवढे तुम्ही चांगले बनवून घ्याल ना, तेवढाच तुमचा चिकन सुक्का आणि तांबडा पांढरा रस्सा जो असतो ना, एकदम छान टेस्टी बनतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही संपूर्ण प्रोसेस बघून घेऊयात आणि त्याचबरोबर काही टिप्स आणि ट्रिक्स पण बघून घेऊयात, म्हणजे तुमचा पांढरा तांबडा रस्सा आणि चिकन सुक्का एकदम मस्त बनेल। चला तर मग फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो, पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सर्वात महत्त्वाचं, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, सगळ्यात आधी आपल्याला चिकन जे आहे ना मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। त्यासाठी मी सगळ्यात आधी थोडंसं हळद टाकून घेतोय, त्यानंतर थोडंसं चवीपुरतं मीठ आणि आता 1 चमचा आलं लसणाची पेस्ट पण टाकून घेतोय। आता हे सगळं चांगल्या प्रकारे चिकनला लावून घ्यायचं आहे। हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट चिकनला चांगल्या प्रकारे लावून झाल्यानंतर ना कमीत कमी एक अर्धा तास तरी हा चिकन आता मॅरिनेशनला ठेवून द्यायचा आहे। तर मंडळी, टिप नंबर 1, जेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्ही मॅरिनेशन करून घ्याल ना चिकनचं, तेवढंच चिकन टेस्टी आणि एकदम छान बनतं। तर मंडळी, चिकनचं मॅरिनेशन करून एकदम छानपैकी तयार झालेलं आहे। आता आपण चिकन कुकरला लावून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी एका कुकरमध्ये 3 ते 4 चमचे मी तेल टाकून घेतो आणि तेल चांगलं तापवून घेतो। तेल एकदा चांगलं तापलं की आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धी वाटी बारीक कट केलेला कांदा टाकून घेतो। आता हा कांदा चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला मऊ झाला पाहिजे आणि त्याचबरोबर थोडासा त्याला तांबूस कलर पण आला पाहिजे। मी आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घेतो। आता चिकन कांद्याबरोबर तेलामध्ये चांगल्या प्रकारे थोडंसं परतून घेतो। आता या चिकनमध्ये 3 ते 4 ग्लास पाणी टाकून घेतो। मंडळी, पाणी टाकत असताना तुमच्या अंदाजानुसार तुम्ही टाका, तुम्हाला रस्सा किती बनवायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता चिकन आणि पाणी चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आणि वरती झाकण लावून घेतो कुकरचं आणि गॅस जे आहे ना मीडियम आचेवरती ठेवून जर तुम्ही शिजवून घेतलात तर तुम्हाला 3 ते 4 शिट्ट्यामध्ये चांगलं चिकन शिजून रेडी होईल। आणि जर तेच गॅस तुम्ही मोठा ठेवलात तर तुम्हाला अजून 1-2 शिट्ट्यात जास्त करून घ्याव्या लागतील। मंडळी, आता चिकन शिजवायला आपण कुकरमध्ये ठेवलेलं आहे। आता आपण तांबडा आणि पांढरा रस्सा जो असतो ना त्याच्यासाठी मसाला बनवून घेऊया। मंडळी, आता मी इथं एक पॅन चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता या गरम पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगलं गरम झालं ना, आता त्यामध्ये अर्धा चमचा जिरा, 1 चमचा धने, 2 चक्री फूल, काही लवंग टाकतोय आणि 1 तमालपत्र आणि 1 मोठी इलायची आणि थोडीशी काळी मिरे टाकून घेतोय। आता हे सगळे खडे मसाले चांगल्या प्रकारे 1 ते 1.5 मिनिटासाठी चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे मसाल्याला थोडासा कलर पण आला पाहिजे। मसाले परतून झाले की आता या मसाल्यांमध्ये 2 मीडियम साईजचे कांदे टाकून घेतो आणि कांदे चांगले मऊ होईपर्यंत मसाल्यांबरोबर तेलामध्ये चांगलं परतून घेतो। आता यामध्ये 2 मीडियम साईजचे टोमॅटो टाकून घेतो आणि टोमॅटोला पण कांद्याबरोबर आणि मसाल्यांबरोबर चांगलं परतून घेतो। टोमॅटो चांगला मऊ झाला पाहिजे तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। तर मंडळी, टिप नंबर 2 लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही मसाले, कांदा आणि टोमॅटो जेव्हा भाजून घेत असताना तेव्हा चांगलं भाजून घ्यायचं आहे। गॅस जे आहे ना एकदम मीडियम आचेवरती ठेवायचा आहे आणि मीडियम आचेवरती हे जे सगळे मसाले आहेत ना चांगलं परतून घ्यायचं आहे। एकदा का कांदा, टोमॅटो चांगला परतून झाला ना, गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ना हा सगळा मसाला थंड करून घ्यायचा आहे आधी। एकदा का मसाला थंड झाला ना, मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी सुका खोबरा आणि थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतोय आणि आता या मसाल्याचा मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची। तर हे बघा मंडळी, आपल्या सुक्यासाठी आणि तांबड्या रश्श्यासाठी ना मसाला आपला रेडी झालेला आहे। एकदम मस्तपैकी बारीक अशी तयार करून घेतलेली आहे। मंडळी, आता पांढऱ्या रस्स्यासाठी मसाला तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी एका पॅनमध्ये मी 1 इंच दालचिनी आणि 1 चक्री फूल टाकून घेतोय। आता मी यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेतोय आणि त्याचबरोबर 1 चमचा खसखस टाकून घेतोय आणि आता सगळ्यात शेवटी 2 चमचे काजू टाकून घेतोय। आता हे सगळे मसाले 2 मिनिटांसाठी चांगले भाजून घ्यायचे आहेत। मंडळी, हा मसाला आपल्याला पांढऱ्या रस्स्यासाठी वापरायचा आहे, त्यामुळे मसाला एकदम तांबूस कलर येईपर्यंत वगैरे भाजून नाही घ्यायचा, नॉर्मलच आपलं भाजून घ्यायचं आहे। मंडळी, हा होता टिप नंबर 3, लक्षात ठेवा।
2 मिनिटासाठी मसाला चांगला भाजून झाला ना, आता त्यामध्ये 1 वाटी कांदा टाकून घ्यायचा आहे आणि कांद्याला थोडासा मऊ होईपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे। एकदा का मसाला भाजून रेडी झाला ना, आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मसाला संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। आता मसाला संपूर्णपणे थंड झाला ना, आता हा मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेतो आणि मगाशी जसं आपण तांबड्या रश्श्यासाठी मसाला आपण बारीक करून घेतला ना, सेम तसाच हा पण मसाला बारीक करून घेतो। तर हे बघा मंडळी, चिकन आपलं एकदम छानपैकी शिजलेलं आहे, एकदम मऊदार असं शिजलेलं आहे। मीडियम गॅसवरती हे शिजवून घेतलं होतं मी, 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, चांगलं मस्त असं शिजलेलं आहे। तर बघितलात ना मंडळी, तांबडा आणि पांढऱ्या रस्स्यासाठी जो मसाला आपला लागणार आहे तो रेडी झालेला आहे। एकदम छानपैकी मसाले रेडी करून घेतलेले आहेत। चिकन जे आपण शिजवायला ठेवलं होतं कुकरमध्ये ते पण एकदम मऊदार असं आणि छान असं शिजलेलं आहे, तुम्ही बघितलेलं असाल आता। चला तर मग आता आपण चिकन सुक्का करून घेऊयात आणि त्याचबरोबर तांबडा आणि पांढरा रस्सा पण तयार करून घेऊयात। मंडळी आता चालू करणार आहे चिकन सुक्का तयार करायला। त्यासाठी एक पॅन चांगलं गरम करून घेतलेलं आहे। आता या गरम पॅनमध्ये 5 ते 6 चमचे तेल टाकून घेतो आणि तेल पण चांगल्या प्रकारे गरम करून घेतो। आता या कडकडीत तेलामध्ये ना 1 चमचा जिरा टाकून घेतो। जिऱ्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतो आणि त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं पण टाकून घेतो। आता हे सगळं तेलामध्ये 1 अर्ध्या मिनिटासाठी चांगलं परतून घ्यायचं आहे। मंडळी आता यामध्ये तांबड्या रस्स्यासाठी जो मसाला आपण तयार करून घेतला होता ना, तो यामध्ये टाकून घेतो आणि चांगलं मिक्स करून घेतो आणि त्याचबरोबर हा मसाला चांगल्या प्रकारे आपल्याला परतून पण घ्यायचा आहे तेलामध्ये। आता हा मसाला चांगल्या प्रकारे परतून घेण्यासाठी ना 5 ते 6 मिनिटं सहज लागून जातात, म्हणजे परत यामध्ये ना तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत चांगला मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे। हे बघा मंडळी, मसाला एकदम छानपैकी परतून घेतलेले आहे। आता या मसाल्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर ना 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकून घेतोय। आता यामध्ये 1 चमचा गरम मसाला पण टाकून घेतोय आणि हे सगळे मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। मंडळी, कांदा लसूण मसाला टाकत असताना तिखटाचं प्रमाण जे बघून ना थोडंसं कमी जास्त तुम्ही करू शकता। हा बघा मंडळी, आपला मसाला रेडी झालेला आहे। या मसाल्यामधला 1 वाटी मसाला मी तांबड्या रस्स्यासाठी काढून ठेवतोय आणि बाकीचा राहिलेला जो मसाला असेल ना तो चिकन सुक्कासाठी वापरणार आहे। आता मंडळी, याच पॅनमध्ये ना थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे। जर मसाल्यामध्ये जास्त तेल असेल तर तुम्ही टाकून घेऊ नका आणि कमी असेल तर थोडंसं टाकून घ्या। आता मी यामध्ये 1 वाटी बारीक कट केलेला कांदा टाकून घेतलेला आहे। हा कांदा चांगला परतून घेतो थोड्या वेळासाठी आणि मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतो। मंडळी, कांदा जो आहे ना चांगला परतून घेतलेला आहे आणि मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपला शिजवून घेतलेलं चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकन आणि मसाला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनला चांगलं लागलं पाहिजे मसाला आणि मसाल्याची जी चव आहे ना चिकनमध्ये चांगलं उतरलं पाहिजे। आता मंडळी, यामध्ये चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकून झाल्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे सगळं। तर मंडळी, अशा प्रकारे आपला चिकन सुक्का रेडी झालेला आहे। कोल्हापुरी चिकन सुक्का चवीला एकदम अप्रतिम झालेलं आहे, एकदम चमचमीत झालेलं आहे। मसाल्यांचा वास वगैरे जो येतोय ना एकदम छान येतोय मंडळी, मस्त झालेलं आहे एकदम। मंडळी, मी आता करणार आहे पांढरा रस्सा। पांढरा रस्सा करणं एकदम सोपं आहे। जे चिकनचं पाणी आपण कुकरमध्ये ठेवलं होतं ना ते एका कढईमध्ये काढून घेतोय, निम्म पाणी यामध्ये काढून घेतोय आणि बाकीचं निम्म राहिलेलं पाणी जे असेल ना चिकनचं ते तांबड्या रश्श्यासाठी ठेवणार आहे। या चिकनच्या पाण्याला ना चिकन आळणी पण म्हणतात। आता या आळणीला चांगली उकळी आलेली आहे, बघू शकता इथं। आता यामध्ये पांढऱ्या रश्श्यासाठी जो मसाला आपण तयार करून घेतला होता ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे। मसाला मिक्स करून झाल्यानंतर ना याला चांगली उकळी येईपर्यंत चांगलं उकळून घ्यायचं आहे। हे बघा मंडळी, पांढऱ्या रश्श्याला चांगल्या प्रकारे उकळी आलेली आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। तर हे बघा मंडळी, अशा प्रकारे एकदम छानपैकी पांढरा रस्सा आपला रेडी झालेला आहे। वास तर एकदम भारी येतोय मंडळी। यामध्ये काही लोक ना नारळाचं दूध वगैरे टाकतात। आता आपण यामध्ये काजू वापरल्यामुळे ना नारळाचं दूध वगैरे वापरायची काही गरज नाही आहे। काजू वापरून सुद्धा एकदम मस्तपैकी आपला पांढरा रस्सा रेडी होतो, इथं तुम्ही बघू शकताय। तर मंडळी, आता मी तांबडा रस्सा तयार करणार आहे। त्यासाठी एक कढई चांगली गरम करून घेतलेली आहे। आता यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घेतो। जर तुम्हाला तांबड्या रस्स्याचा कट जो असतो ना चांगला पाहिजे असेल ना थोडासा जास्त तेल टाकून घ्या। तेल चांगलं तापल्यानंतर ना यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकली आणि त्यानंतर ना कढीपत्त्याची पानं टाकली। आता हे सगळं चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे।
आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे मगाशी आपला जो तांबड्या रस्स्यासाठी मसाला काढून घेतला होता ना, तो मसाला यामध्ये टाकून घेतो। आता हा मसाला 2-1 मिनिटासाठी चांगलं परतून घेतो। मसाला चांगला परतून झाला ना, आता त्यामध्ये चिकन आळणी टाकून घ्यायचे, म्हणजे चिकनचं पाणी जे होतं ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर चांगलं उकळी येईपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा मंडळी, रस्स्याला चांगलं उकळी आलेली आहे। आता रस्स्याचा जो वाफ निघतो ना त्यामधून मसाल्यांचा वास वगैरे एकदम छान येतोय मंडळी। आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ आणि त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर यामध्ये टाकून घ्यायची आहे। तर मंडळी अशा प्रकारे एकदम छानपैकी आपला तांबडा रस्सा पण रेडी झालेला आहे। याच्या आधी आपण चिकन सुक्का तयार करून घेतला होता आणि त्यानंतर पांढरा रस्सा पण रेडी करून घेतला होता। तर मंडळी अशा प्रकारे एकदम छानपैकी आपला कोल्हापुरी ताट रेडी झालेला आहे। कोल्हापूरचा चिकन सुक्का, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि त्याचबरोबर थंडगार ताक पण केलेले। टेस्टला एकदम अप्रतिम झालेले मंडळी, तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा। मंडळी मी ज्या पद्धतीने बनवलं ना त्या पद्धतीने तुम्ही जर बनवलात तर एकदम झटपट रेडी पण होईल आणि त्याचबरोबर एकदम छान असं टेस्टी बनेल। मग काय मंडळी, कसा झालाय चिकन सुक्का आणि तांबडा पांढरा रस्सा? एकदम मस्त झाला की नाही? टेस्टला एकदम अप्रतिम झालेलं आहे आणि चिकन सुक्का एकदम चमचमीत झालेले। तर मंडळी अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी चिकन सुक्का, तांबडा पांढरा रस्सा जर बनवलात ना, तुम्हाला असं वाटेल कोल्हापूरच्या एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे बसून तुम्ही खाताय, हे नक्की। तर मंडळी अजून एक, जेव्हा तांबडा पांढरा रस्सा, चिकन सुक्का वगैरे बनवताना हे थोडंसं वेळ खाऊपणा वाटतो। त्यामुळे मी ज्या पद्धतीने बनवलं ना त्याच पद्धतीने तुम्ही जर बनवलात तुमचा वेळही वाचेल आणि त्याचबरोबर चिकन सुक्का आणि तांबडा पांढऱ्या रस्स्याची टेस्ट पण एकदम भारी येईल। तुम्ही एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा। मग मंडळी जाता जाता जर रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।